सर्व सन्माननीय व्यासपीठ, बाबन खाजाबाई बाबन किंवा बाबन परिवार त्यांचा आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. व्यवसाय असल्यामुळे बाबांबरोबर सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम होतं. तसंच माझ्या वडील एकमेका काय व्यवस्था होता. जी मैत्री त्यांची होती हक्काने बाबाबाई असतील खाजाबाई घरी येणं काय पाहिजे काकांशी बोलणार तसंच काकांचा त्यांच्यावर हक्क होता. अशा पद्धतीने चालत असताना मी ज्यावेळेस लहान होतो खाजाबाईचं नाव उपनगराध्यक्ष पद्धतीने त्यांचं शिक्षण मंडळाचं त्यांनी काम केलं ते काम पाहिलं. हे सर्व पाहत असताना ऐकत असताना आवडून त्यांचा तो वेळेच्या बाबतीतला तो कडक नियम मला बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही पण अनुभवता. जगदीश 11:30 टायमिंग आहे, आपण 11:30लाच यायला पाहिजे म्हणून आवडून सांगितलं. मी दाखवले तुम्हाला जे फोन करत होतो ना ते त्यासाठी की आपण उशिरा झालं नव्हतं. ज्या माणसाला वेळेची शिस्त आहे आणि ज्या माणसाने ते आयुष्यभर जपली त्याच्याच कार्यक्रमाला आपण उशिरा जाणं केला हे महत्त्वाचं आहे. आणि अशा गोष्टी आपण पण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण जर म्हणजे काही म्हणतो ना आपण दुसऱ्याचे काहीतरी कोणी घ्यावे लागतात ते कोणी घेण्यासारखे खाजाबाई होते आणि म्हणून त्यांच्या पावलं पाऊल टाकून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते करत राहिलं पाहिजे. हे आमचं खूप स्वप्न आहे आणि त्या पद्धतीने आम्ही करणार. आत्ता जे तुम्ही चॅरिटेबल ट्रस्टचा जो विषय मला या ठिकाणी सांगितलं इथं ऐकलं मी मला आवडून तुमचं अभिनंदन करतो की जेणेकरून आपल्या कुटुंबातील कोणाचं तरी नाव पूर्वीपासून जे सासूमध्ये आहे आणि ते नाव कसं पुढं चालत राहावं याकरता तुमच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला त्याकरता मी खास करून तुमचा आभार मानतो. आणि जेणेकरून आपल्या तालुक्यातील बऱ्याच इतर काही गोष्टी आहेत त्या मिळतील आणि जसं बाईंनी तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्ही घडणार तसं बाईंच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बऱ्याच मुलांना मदत होऊन ही मुलं घडली पाहिजेत आणि मोठी झाली पाहिजेत एवढं त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बाईंना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काका. आणि ज्येष्ठ पत्रकार आदरणीय हेमंतराव काकोले सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांची विचार विद्यार्थ्यांना शिकवणं हात हे नाही पण ते एका विशेष मुलांना शिकवण्याचं जे कसं आहे ही मंडळी शिकत असते त्यामुळे तुमच्याबद्दल बऱ्याच लोकांनी आता सांगितलं की म्हणजे आशपाकने सांगितलं प्रास्ताविकामध्ये संतोष जगताबाई बोलले माऊलीआबा गिरवेही बोलले. तर खरं तर त्यांचा स्मृतिदिन एक किरकोळ एका म्हणजे कुटुंबापुरता किंवा त्यांच्या 4 मित्रांमध्ये साजरा करण्यापेक्षा काहीतरी थोडंसं सामाजिक उत्तरदायित्व जपावं या भावनेतून आशफाक बागवानांनी गेले 2 वर्ष हा उपक्रम चालू केलेला आहे. पहिल्या वर्षी आम्ही सर्व त्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलेला होता आणि या वर्षी आपण या ठिकाणी जीवनवर्धिनीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खाऊ वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सांगायला थोडासा आनंद होतो की खरं तर बागवान परिवार आता गिरमेंनी सांगितलं की खरं उच्च शिक्षित करण्यामध्ये खाजाबाईंचा खूप मोठं श्रेय आहे हे पापाबाई सुद्धा मान्य करतात आणि अगदी म्हणजे STO असेल PSI असेल वकील असेल सगळ्या क्षेत्रात तिथले त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना घडवण्यात खाजाबाईंचा मोठा वाटा होता. नगरपालिकेच्या संदर्भात गिरमेंनी सांगितलं की नगरपालिकेचा सारा अभ्यास कायदे कानून तर सगळ्यात जास्त कोणाला सासवडमध्ये माहीत असेल तर ते खाजाबाईंना होते. हे कुठले विधी कोणते कायदे कोणते उपनिविधी कुठला निधी कुठे वापरायचा कुठे काय करायचा
याचा अद्ययावत ज्ञान आणि त्यामुळे चंदूकाका जगताप सारखे सुद्धा महान व्यक्ती खाजाबाईंना आदर्श मानायचे हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं असं बोलावं तितकं खूप आहे. खरं तर या सर्व विशेष मुलांच्या पुढं आपण खरं तर जास्त वेळ घेणं हे उचित ठरणार नाही, पण परंतु पुन्हा एकदा मी बागवान परिवाराचं या उपक्रमाबद्दल कौतुक करतो. सगळ्या पत्रकारांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खरं तर आशपाकनी चॅरिटेबल ट्रस्टची संकल्पना मांडलेली आहे. तो ट्रस्ट त्यांनी तयार करावा, त्यासाठी आमच्या सगळ्याच सासवडकरांचं बहुमूल्य सहकार्य कायम यापुढे त्यांना राहील अशी ग्वाही देतो. मी खाजाबाईच्या पवित्र संस्थेला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून सर्व शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांना आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद काका. चुकून एक छोटंसं मनोगत या ठिकाणी राहिलं. तर आता आपण कुटुंबातच सांगितलं, भाषेतच सांगितलं. महत्वाचं असतं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये मुलांना मुलींना आता लोक शिकवतात, पण काकांचे विशेष कौतुक म्हणजे त्यांनी सुनांनाही शिकवलं आणि सुनांनाही शिकवलं. आज सासवडमधले 2 नामांकित वाघेरी हायस्कूल आणि गोविंद हायस्कूलमध्ये दोन्ही सुना त्यांच्या प्राध्यापक म्हणून काम करतात, हेही कौतुकाची बाब आहे. आणि नातवंड डॉक्टर्स होत आहेत. म्हणजे या पद्धतीनं उच्च शिक्षित असलेलं कुटुंब ही फार मोठी वाटचाल या कुटुंबाला आहे. एक छोटंसं मनोगत या ठिकाणी बागवान कुटुंबियांच्या वतीनं आदरणीय अभित बागवान यांनी व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. अभित आताच सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सासवड शहरातील सर्व नामांकित व्यक्ती आणि माझ्या आवडते सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण खाजाबाई मोहम्मदबाई बाबा यांच्या द्वितीय पुण्य सन्मानानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. या ठिकाणी शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असं म्हटलं गेलं आहे. महापुरुषांनी त्याला शिक्षणाला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली आहे. खाजाबाईंनी आपल्या आयुष्यात ती म्हण योग्य रीतीने आपल्या आयुष्यात उतरून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबियांना आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं आज बागवान पूर्ण कुटुंब आहे ते या ठिकाणी आज एक सक्षमपणे आपल्या समोर आज उभं आहे. त्याच पद्धतीने खाजाबाई बागवान यांनी या ठिकाणी सासवड नगरपालिकेत सासवड समाजात सर्वांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन एका पद्धतीने सर्वांना एकतेचा संदेश देऊन त्या ठिकाणी सामाजिक मोठमोठे सामाजिक उपक्रम केले. मारावे परी कीर्ती रूपे उरावे असं आपण या ठिकाणी म्हणतो, पण त्या ठिकाणी या खाजाबाई मोहम्मद बागवान यांचं जीवनचरित्र पाहत असताना त्या ठिकाणी खरंच असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्या सर्वांनाच एक नाही दिवस या जगातनं जायचं आहे, पण या जगातनं जायच्या आधी आपण या ठिकाणी अशी कामं करावी की ज्यानंतर आपलं नाव हे चिरकाल या ठिकाणी या आयुष्यात या समाजात राहिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी खाजाबाईचं जीवन तसं पाहिलं तर अगदी तंतोतंत तसंच दिसतं. त्यांनी त्या ठिकाणी समाजात काम करत असताना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने भेदभाव कधीच केला नाही. समाजात राहत असताना समाजात काम करत असताना त्यांचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वांना एकरूप आणि एक जिन्सी असं दिसतं. तर आज या ठिकाणी सर्व बागवान समाजाच्या वतीनं संपूर्ण सासवड शहराच्या वतीनं सर्व नामांकित या ठिकाणी सर्व समाजातील पुरुषांच्या व्यक्तीनं या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो. धन्यवाद. आणि मला बोलायची संधी देईल त्याबद्दल बागवान कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपण नेहमी पाहतो आणि मी आता काकांनी सांगितलेल्या गोष्टीचा उल्लेख करेन. आम्ही एक अकॅडमी चालवत असताना पण महत्त्वाचं आहे सगळ्या बाजूनी सक्षम असलेली मुलं सांभाळताना आणि घरातली 2 मुलं सांभाळताना आज पालक एवढे कंटाळतात, पण अशा पद्धतीने गतिमंद असलेल्या मुलांना जीवापाड सांभाळायचं काम आदरणीय बाळासाहेब झेंडे साहेब गेली 35 वर्ष सातत्याने करत आहेत. त्यांच्या कार्याला पहिल्यांदा आपण टाळ्या वाजून खरं त्यांचं कौतुक करू. आणि ते केलेलं काम या ठिकाणी आज अशफाक सरांनी या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचे निश्चित केलं. फार आनंद सगळ्यांना वाटला. या ठिकाणी आपण आलो, या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या कार्यक्रमाच्या शेवटचं मनोगत आणि आम्हाला थोडंसं मार्गदर्शन आदरणीय बाळासाहेब झेंडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती.
आज खाजाभाई मोहम्मदभाई बागवान यांच्या तृतीय स्मरणानिमित्त आज या ठिकाणी 11 दिनाचा कार्यक्रम होतोय आणि मला आनंद वाटतोय की त्यांनी शिक्षण मंडळामध्ये गेली 35 वर्ष सलग काम केलेलं. माझ्या माहितीप्रमाणे राजकारणात सुद्धा 35 वर्ष सलग एखाद्या संस्थेवरती काम करणं किती कठीण काम असतं. ते कठीण काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे आणि त्या 35 पैकी 15 वर्षाचा कार्यकाळ अगदी जवळून मी म्हणजे माझ्याजवळून माझ्या शाळेच्या सानिध्यात असणारा काळ होता आणि खरोखर त्यांच्याकडे घेण्यास काही होतं की सहजपणे आपण कुठल्याही बाबतीत त्यांच्याकडे सल्ला घ्यायला गेलो शिक्षणाच्या बाबतीत तर ते निश्चित त्यांचा एक हात पहिला आपल्या हातामध्ये असायचा. असं व्यक्तिमत्व गेले 35 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रात एवढं काम केलं आणि मंत्रालयापासून तर नगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी जास्तीत जास्त फंड आपल्याला कसा घेता येईल यासाठीचं संशोधन सतत चालू असायचं. तर अशी व्यक्ती आपल्यामधून 2 वर्षापूर्वी गेली आणि त्यांच्या विचारानं या ठिकाणी त्यांचा सर्व कुटुंब परिवार, मित्रपरिवार, पत्रकार मित्र, त्यांच्या नगरपालिकेतले सर्व सहकारी आणि डॉक्टर मंडळी, काही नगरपालिकेतले निवृत्त कर्मचारी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. तर आणि मला सर्वात एक आनंद वाटतोय की त्यांच्याच विचाराचं काही दिवसामध्ये एक प्रतिष्ठान स्थापन होतंय. तर मला आनंद होतोय की त्या प्रतिष्ठानावरती मला देखील काम करायला निश्चित आनंद होईल आणि ते प्रतिष्ठान भविष्यामध्ये उत्तम शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवेल आणि त्याला सर्वांचं योगदान मिळेल आणि त्यासाठी आपण त्या प्रतिष्ठानासाठी शुभचिंतन करूया आणि लवकरात लवकर ते प्रतिष्ठान स्थापन हो आणि त्याचं काम सुरू हो एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मुख्य कार्यक्रम म्हणजे आज आपण स्वर्गीय खाजाभाई बागवान यांच्या स्मरणार्थ यांच्यावर वतीने शाळेसाठी काही शैक्षणिक साहित्य आणि स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य विद्यार्थी 1-2-3-4 मुलं भारत माता की वंदे वंदे. तसेच या ठिकाणी बाबू त्यांच्या वतीनं याची सुरुवात होत असताना मोबाईल बागवान यांनी करावं असं मी त्यांना विनंती. स्वर्गीय खाजाभाई मोहम्मदभाई बागवान यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त सर्वजण मान्यवर उपस्थित राहिला. मग शिक्षक वर्गाचा, मुख्याध्यापक साहेबांचा आणि विद्यार्थ्यांना जे घडवण्याचं कार्यक्रमानिमित्त बागवान फॅमिलीने सांगितल्याप्रमाणे सर्व पत्रकार बंधू असतील, आदरणीय आमचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोष काका जगताप असतील, सासवडचे प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय दळवी डॉक्टर साहेब त्यांचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो. या विद्यालयाचे मुख्याध्यापक जेठे सर असतील, तसेच माजी नगरसेवक हरुणभाई बागवान असतील व या ठिकाणी आलेली सर्व बागवान फॅमिली, पत्रकार, आमचे आरोग्य साहेब मोहन चव्हाण साहेब असतील, दादा भुजबळ साहेब असतील, सर्वांचंच या बागवान परिवाराच्या वतीने या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्यामुळे आभार मानतो. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी होईल या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.
पत्रव्यवसायासाठी आर्थिक मदत दिलेली आहे. त्याबद्दल मी बागवान कुटुंबियाला विनंती करतो की त्यांनी सर्व पत्रकारांना विनंती आहे की आदरणीय संभाजीराव मामणी थोडं मागं